चला सामन्याला सुरुवात करायची. पंच नाटेकर, निषाद नाटेकर, कालच्या दिवसामध्ये पूर्ण दिवस हँडल केला होता या पंचांनी. आज सुद्धा आमच्या या क्रीडांगणावरती हजर झाले ते म्हणजेच निषाद नाटेकर सर आणि लेख पंचांच्या भूमिकेत असतील आमचे तज्ञ पंच डोर्लेकर वाडीचे. एक तीक्ष्ण नजर असणारे आमचे पंच म्हणजेच शरीर मळेकर. कुठलाही डिसिजन चुकीचा ज्यांच्याकडून मिळणार नाही, अजूनपर्यंत कुठला डिसिजन चुकीचा मिळाला नाही असे आमचे पंच शरीर मळेकर. पंच असतील युवराज आडगिरकर. पाहूया चला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू मात्र सुरेख चेंडू फेकलाय, परंतु चेंडू देतो ज्या दिशेने एका धावेसाठी. काय घडतंय, चेंडू मात्र रोखायचा होता शरद यांना. हे आपली करोया मरेची स्थिती आहे. आता लीगचा सामना नाही आहे, करोया मरेची स्थिती असताना पाहूया देवेंद्र मळेकर हा मात्र चांगला पंच केलाय. चेंडू मात्र फरार झालाय 4 धावेसाठी. काय घडतंय नक्कीच फलंदाज मात्र तैनात यावेळी पाहायला मिळतोय. बाळू मात्र आपल्या संघासाठी एक हुकुमाचा एक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र अवांतर चेंडू आणि चेंडू जातो ज्या दिशेने एका धावेसाठी. एकूण 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या पोहोचले तब्बल 7 अंकावरती. 2 चेंडू फेकून झाले, 7 धावा खर्च केले देवेंद्रला विचार करावा लागेल कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल बाळू यांना. पाहूया हा मात्र चांगला चेंडू आहे. आता मात्र बीट केलाय गोलंदाज देवेंद्र मळेकर. का मला ओळखलं जातं नक्कीच यावेळी मात्र गोलंदाजी करतोय. बाळू याला मात्र जकडून ठेवलंय. थोडस टीम मिटिंग कमी घ्या विकास डोर्लेकर. आपल्याला विनंती असेल, आपलाच संघ आहे, आपली टुर्नामेंट आहे, थोडीशी विनंती असेल टीम मिटिंग कमी घ्या. पाहूया पुढचा चेंडू बाळूसाठी. हा मात्र अवांतर चेंडू आहे आणि चेंडू जातो पुन्हा एकदा नो चेंडू प्लस 1. एकूण 2 धावा जोडल्या जातील. चांगल्याशी गोलंदाजी करावी लागेल. बाळूच्या बॅट मधून एक चौकार आलाय, परंतु पाहूया देवेंद्र मळेकर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. एक आक्रमक गोलंदाज आहे, परंतु चांगल्याशी फलंदाजी करणारा बाळू आहे. बाळूच्या बॅट मधून मोठा फटका सजलाय. आता पाहूया यावेळी पुन्हा एकदा गच्चाल शतरक्षण शरद लाकडे गच्चाल शतरक्षण करते. जाते ज्या क्षेत्रामध्ये एक धाव. किती झाला स्कोर? धाव संख्या पोहोचल्या डबल फिगर मध्ये 10 धावा. पाहूया शतरक्षक करण्यासाठी कोण येईल. 10 धावा झाल्यात खऱ्या. 2 चेंडू बाकी असतील षटकातील. 2 चेंडू बाकी असतील. पाहूया आता मात्र कोण आलाय यष्टिरक्षणासाठी. सुधीर पेमेंटकर आले. स्पोर्टचे ओनर यावेळी स्वतःच्या संघामधून खेळताना पाहायला मिळतात. पाहूया देवेंद्र मळेकर असतील गोलंदाजीसाठी. बाळू यांना गोलंदाजी करतो फुटकाच आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण टाळ्या झाल्या पाहिजेत मंगेश साठी. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. नक्कीच पाहूया अखेरचा चेंडू असेल षटकातील. धावसंख्या मात्र 10 वरती असेल ती म्हणजेच यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण सुधीर पेमेंटकर यांच्याकडून पाहायला मिळतं. पाहूया एक चेंडू वाईड पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू पंच केलाय आणि चेंडू मात्र फरार झालाय. 4 धावेसाठी. धावसंख्या झाली आहे 15 धावा. धावसंख्या झाली आहे 15. गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजेच डावखुरा गोलंदाज संदेश करंजवकर. आपल्या वाडीचे क्रीडा प्रमुख यावेळी संदेश करंजवकर. पाहूया पहिला चेंडू फुल टॉस आहे. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. नक्कीच यावेळी मात्र पाहायला मिळतोय संदेश करंजवकर. पहिल्या चेंडूवरती मात्र 4 धावा जोडल्या जातील. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकला जाईल. शिवराज लाकडे एक चांगला असा बॅटर आहे, एक चांगला असा फलंदाज आहे. यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन यावेळी मात्र नशीब पाहायला मिळतं ते म्हणजेच शिवराज लाकडे यांचा फसवा चेंडू फेकला होता, परंतु यावेळी काय घडतंय. फलंदाज मात्र सुखरूप 4 धावा जोडल्या गेल्यात. पाहूया यावेळी मात्र काय घडेल. चांगलं क्षेत्ररक्षण गणेश आडगिरकर एक चांगला असा क्षेत्ररक्षक आपल्या संघाकडून पाहायला मिळतोय. पाहूया संदेशाचा पुढचा चेंडू शिवराजसाठी. शिवराज एक आक्रमक आहे. यावेळी मात्र नक्की पटायला चेंडू सीमा पार 4 धावेसाठी. धावसंख्या मात्र झाली असेल 27 धावा.
तब्बल 27 धावा झाल्या आहेत आतापर्यंत. स्कोअर कार्ड वरती लागले गेले आहेत. संदेश करंजवकर पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल पाहूया. हा मात्र चांगला चेंडू आहे. किती धावा जोडल्या जातील, कोणती धाव मिळत नाही. चेंडू जाते निर्धाव. एक चेंडू बाकी असेल पाहूया. एका चेंडूवरती किती धावा जोडल्या जातील. एक आक्रमक फलंदाजी. हा मात्र चांगला चेंडू आहे परंतु या चेंडूवरती सुद्धा निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव फेकले आहेत. संदेश करंजवकर क्रीडा प्रमुख गावड डोरलेकरवाडी. धावसंख्या 27 वरती स्थिर असेल. आता आला मंगेश दोर्लेकर फिरकीचा जादूगार. यावेळी मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. बाळू असेल एक चांगला असा बॅटर आहे. बाळूवरती मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतो पाहूया. चांगला पंच केलाय. चेंडू झालाय फरार. 4 धावेसाठी काय घडतंय. चांगली अशी फलंदाजी करतो बाळू आपल्या संघासाठी. धावसंख्या पोहोचली असेल 31 या अंकावरती. आता मात्र विचार करावा लागेल तो म्हणजे मंगेश यांना. मंगेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल पाहूया. एक चांगला असा फलंदाज आहे बाळू. आता मात्र चेंडू आहे परंतु थोडासा चेंडू मात्र फील्ड केला जातो पारमॅचच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू मंगेश डोरलेकर यांचा. हा मात्र चांगला चेंडू चांगला पंच केलाय आणि चेंडू मात्र फरार झालाय 4 धावेसाठी. चांगली अशी फलंदाजी करतोय बाळू. चांगली फलंदाजी करत असताना मात्र धावसंख्या जोडली आहे 36 धावा. अजून 4 चेंडू बाकी असतील मंगेश यांचे. मंगेश यांना काहीतरी करावं लागेल. चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. पहिली गोलंदाजी करायची त्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाही. चांगल्याची फटकेबाजी मंगेशच्या बॅट मधून पाहायला मिळते पाहूया. धावसंख्या पोहोचले 40 या अंकावरती. अजून 3 चेंडू बाकी. पाहूया पुढचा चेंडू मंगेशाचा बाळूसाठी. हा मात्र चांगला चेंडू. यावेळी मात्र वेस्टर्नचा वेग घेतलाय. दांडी गुल. फलंदाज बाद. बालूवाला करणं माघारी परतले. धावसंख्या मात्र स्थिर असेल ती 40 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक असतील पाहूया. 2 चेंडूवरती कशा प्रकारे समाचार घेतला जाईल. चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल पाहूया. पुढचा चेंडू मंगेशाचा सचिनसाठी. सचिन एक आक्रमक फलंदाज आहे. एक चांगली अशी बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. फुलटॉस आहे. फुलटॉस वरती फुल टोल वसूल केलाय. चांगली अशी फलंदाजी करतोय सचिन कारण मगाचपासून आजच्या दिवसामध्ये चांगली अशी फलंदाजी केली आहे. एक चेंडू बाकी असेल पाहूया. या चेंडूवरती कशा प्रकारे समाचार घेतला जाईल. चांगला असा फलंदाज आहे सचिन. हाय फुलटॉस चेंडू होतापर्यंत पाहूया किती धावा जोडल्या जातील. कोणतीही धाव मिळत नाही. चेंडू जातोय निर्धाव. षटक संपलाय. 3 षटकार समाप्त केले. संघाची धावसंख्या झाली आहे 44 धावा आणि 45 धावांचं लक्ष समोर असेल. 45 धावा कशा प्रकारे जमवले जातील पाहूया. यावेळी मात्र 15 धावा पर षटक काढावे लागतील आणि या 15 धावा काढण्यासाठी पाहूया श्रीरामपूर संघाचे बॅटर कोण येतात. श्रीरामपूर संघाच्या सर्व खेळाडूंनी खाली बसून घ्यायचंय. पार्थी गरबटकर आपण जिकडे हात ठेवलाय तिकडून हात काढायचा. कॅमेऱ्याला प्रॉब्लेम होतोय. 9 सेकंडला संदेश करंजवकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे देवेंद्र मळेकर आणि संदेश करंजवकर. ही जोडी म्हणजेच काय तर श्रीराम नवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष देवेंद्र मळेकर आणि उपाध्यक्ष संदेश करंजवकर. यावेळी पहिला चेंडू सुरेख फेकलाय. नक्कीच बीट झालाय पहिल्या चेंडूवरती तो म्हणजे देवेंद्र मळेकर.
यावेळी मात्र अभिजित शिरगावकर गोलंदाजी मार्गाचा सज्ज आहे. हा मात्र चांगला चेंडू आता मात्र बीट झालाय. काय घडतंय? 2 चेंडू सलग. यावेळी मात्र एकच धाव झाली आहे. 2 चेंडूवरती 4 चेंडू बाकी असतील षटकातील. अभिजित शिरगावकर यावेळी चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. हा मात्र चांगला चेंडू चांगला पंच केला. चेंडू फरार झालाय 4 धावेसाठी. आक्रमण चढवावे लागेल. अभिवरती आक्रमण चढवावे लागेल. पाहूया 3 चेंडू बाकी असतील. 3 चेंडू कशा प्रकारे फेकले जातील देवेंद्र मळेकर यांच्यासाठी. हा मात्र चांगला चेंडू चांगला पंच केलाय. चेंडू झालाय फरार 4 धावेसाठी. आता मात्र क्लास दाखवला जातो देवेंद्रच्या बॅट मधून. अभिजित शिरगावकर हा एक चांगला ओल्ड इज गोल्ड प्लेअर ज्याने आपल्या नावावरती खूप सारे बक्षीस जिंकले आहेत. तोच अभिजित शिरगावकर आहे. यावेळी मात्र चांगला पंच पुन्हा एकदा देवेंद्र मळेकर यांच्याकडून पाहायला मिळतोय. सलगचे 3 चेंडू चपकार आलेत. चांगलीशी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी देवेंद्र मळेकर. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13 धावा. एक चेंडू बाकी असेल षटकातील. एक चेंडू बाकी असेल. पुढचा चेंडू घेऊन आलाय अभिजित शिरगावकर देवेंद्र मळेकर साठी. किती धावा जोडल्या जातील? अखेरचा चेंडू असेल. हा मात्र चांगला चेंडू चांगला पंच केला. पुन्हा एकदा चेंडू फरार झालाय 4 धावेसाठी. आता मात्र धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा. पहिला षटका समाप्त कर. धावसंख्या झाली 17 धावा. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. पाहूया कोणाच्या बाजूने सामना जिंकेल. 12 चेंडू 28 धावा. 12 चेंडू 28 धावा म्हणजेच 12 चेंडू वरती फक्त 7 चौकार ठोकायचे आहेत. 12 चेंडू जर 7 चौकार आले तर श्रीराम महापुरुष संघ हा सामना जिंकू शकतो. परंतु पाहूया संदेश वरती दुरा असेल. संदेश वरती मात्र कारोबार असेल. कारण आपण ज्या प्रकारे क्रीडा प्रमुख क्रीडा मंडळ चालवत आहे त्या प्रकारे तुम्हाला आता गरज आहे की आपल्याला हा सामना जिंकवायचा आहे. आपण क्रीडा मंडळ ज्या प्रकारे चालवलंय आता या 2 वर्षात आपण काय केलंय हे क्रीडा मंडळाने पाहिलेलं आहे. आणि आता आपण काय करतोय या क्रीडांगणावरती पाहणार आहोत. श्रीराम क्रीडा मंडळासाठी आपल्याला आता खरी गरज आहे. परंतु पाहूया गोलंदाजी मार्क वरती कोण येतोय. गोलंदाजीसाठी आलाय महेंद्र. पाहूया एक चांगला असा गोलंदाज आहे. म्हणजेच एक फिरकीचा जादूगर म्हणून यांना सुद्धा ओळखलं गेलंय. कारण ऑफकटरचा बादशाह यावेळी मात्र गोलंदाजी मार्क असेल तो म्हणजेच महेंद्र. मग आता सामन्यामध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली आहे. आता मात्र पाहूया यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे ऑल पूर्णगड विरुद्ध दत्तप्रसाद कुल्ली. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पाहूया गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय महेंद्र. हा मात्र चांगला चेंडू आहे. परंतु पाहूया एक धाव जाहीर क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. एक धाव जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. पाहूया धावसंख्या मात्र असेल ती 18 धावा. परंतु पाहूया संदेश मात्र थोडासा हटणारा खेळाडू नाही. तो दाखवून देणार का आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. परंतु चांगल्याशी फलंदाजी करतो तो म्हणजेच महेंद्र. चांगल्याशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आतापर्यंत. चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी. आता मात्र थोडस समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. पाहूया 10 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी असेल तो म्हणजेच महेंद्र. त्यानंतर मात्र सामना होणार तो म्हणजेच ऑल पूर्णगड विरुद्ध दत्तप्रसाद कुल्ली. आणि या चेंडूत मात्र चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी. आणि येणारा नक्की चेंडू मात्र फरार झालाय 4 धावेसाठी. 4 धावांमध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 26 धावा. नक्कीच आता मात्र हाणामारी करताना पाहायला मिळतो. आणि या पुढील येणाऱ्या सामन्यात नाणेफेकी करतील मान्य श्री नरहरी मळेकर. पाहूया पुढचा चेंडू महेंद्राच्या संदेशसाठी. हा उलटा चेंडू आहे परंतु फसलाय थोडीशी मात्र. यावेळी काय घडतंय संदेशाला मात्र चेंडू समजला नाही. परंतु पाहूया महेंद्राचा पुढचा चेंडू संदेशसाठी. संदेश तयार असेल. हा मात्र थोडासा लेग ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचाने वाईट चेंडू करार केलाय. पाहूया धावसंख्या असेल ती म्हणजेच 27 धावा.
8 चेंडू आणि 18 धाबांची गरज आहे. पाहूया 8 चेंडू 18 धाबांची गरज असताना मैदानावरती आलाय तो म्हणजे पारुनाथ डोर्लेकर. या चेंडू पाहूया पारुनाथ डोर्लेकर श्रीराम महापूर संघाचा कर्णधार तयार असेल. त्यावेळी कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल पाहूया. 2 चेंडू बाकी असतील पारुनाथ साठी. पारुनाथ तयार असेल. 18 धाबांची गरज आहे. पाहूया महेंद्र सुद्धा तयार आहे. हा मात्र नो चेंडू असेल का? नक्कीच पंचांनी नो चेंडू घोषित केलाय आणि या 2 धावा जोडल्या जातील. आता मात्र समीकरण येतं ते म्हणजेच 8 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 8 चेंडू 16 धावा. पाहूया देवेंद्र मळेकर तयार असतील. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना देवेंद्र मळेकर साठी टाळ्या वाजतायत का? पाहूया नक्कीच यावेळी चांगल्याशी कामगिरी करतो देवेंद्र मळेकर आपल्या संघासाठी. वन मॅन शो आहे. परंतु पाहूया यावेळी काय घडतं. फलंदाज बाद. देवेंद्र मळेकर यांना परतावे लागते. आता मात्र आता मात्र सुकाश डोर्लेकर यावेळी फलंदाजीसाठी आले. किती धावा जोडल्या जातील पाहूया. सुकाश डोर्लेकर यावेळी मात्र मैदानावरती पाहायला मिळतो महेंद्रच्या विरोधात फलंदाजी करण्यासाठी. यावेळी मात्र फटका सज्जायला आहे परंतु चेंडू मात्र जातो जयशच्या दिशेने एका धावेसाठी. आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. पाहूया 6 चेंडू आणि 15 धावा कशा प्रकारे जमवले जातील. सचिन आलाय. पाहूया गोलंदाजी मार्ग करते सज्ज झालाय सचिन. पारुनाथ डोर्लेकर असेल. चांगली अशी गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून. आता मात्र चांगला पंच केलाय. भरार झालाय चेंडू 4 धावेसाठी. पारुनाथ डोर्लेकर अंतावर आहे. नक्कीच आता मात्र 11 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. पाहूया पारुनाथ डोर्लेकर काय करतोय परंतु यावेळी काय घडेल. एक धाव मात्र जल्ली जाईल. एक धाव मात्र पूर्ण केलं. 4 क्षेत्रामध्ये एकूण 2 धावा जोडल्या जातील. धाव संख्या झाली आहे म्हणजेच 36 धावा. अजूनही 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. कोणाच्या बाजूने जिंकेल सामना सांगू शकत नाही. 4 चेंडू 9 धावा. पाहूया सुकाश डोर्लेकर हा सामना विजय करून देतील का? परंतु चांगली गोलंदाजी आहे ती म्हणजेच सचिन यांची. सचिन एक चांगलं काम करतोय आपल्या संघासाठी. पाहूया सचिन चांगला असा गोलंदाज आहे. सुकाश डोर्लेकर यांना गोलंदाजी करतो. यावेळी मात्र काय घडतंय. फलंदाज यावेळी मात्र बीट झालाय. धाव येतोय चेंडू. पाहूया 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 3 चेंडू 9 धावा. सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. हा चेंडू पाहूया चेंडू झाला फरार. पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का या क्वालिफायच्या सामन्यांमधली. पाहूया 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पाहूया 2 चेंडू 5 धावा. एक अटीतटीचा सामना. सुपर ओव्हर पहिली क्वालिफायची सुपर ओव्हर खेळताना पाहायला मिळेल का? पाहूया यावेळी काय घडतंय काय बिघडतंय. 2 चेंडू आणि 4 धावा. एक चौकार आला तर इक्वल होईल. मॅच होईल. पहिली वेळी सुपर ओव्हर होईल का? परंतु पाहूया काय घडेल. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 2 चेंडू 5 धावा. पाहूया सचिन तयार आहे. सचिन एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्यामध्ये ताकद आहे. काहीतरी करू शकतो आपल्या संघासाठी सचिन. यावेळी मात्र काय घडते. फलंदाज मात्र बाद. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. पाहूया गणेश आविरकर.
अटीतटीचा सामना पाहूया. एक चेंडू आणि 5 धावा. पाहूया कशा प्रकारे हा सामना होतो. एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. एक चेंडू 5 धावा. पाहूया एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सामना सुपर ओव्हर खेळवण्यात येईल का. पहिली सुपर ओव्हर होईल का. परंतु पाहूया एक चेंडू आणि 5 धावांची गरज असताना ते म्हणजेच गणेश आडविरकर मैदानावरती पाहायला मिळतो. किती धावा जोडल्या जातील लास्ट चेंडूवरती. गणेश आडविरकर सचिन साठी. एक सचिन चांगला गोलंदाज आहे परंतु गणेशाला काय करतोय पाहूया. यावेळी काय करतोय फलंदाज बाद. हा सामना मात्र विजयी झालाय. तो म्हणजे दत्तपूर्वज कासारवली संघ.